समाजशास्त्रामध्ये 300+ गुण मिळवायचे आहेत, पण कसे? प्रत्येक जण सांगतो प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा तरच यश मिळेल. आपण करायचं कसं? डिस्कस, क्रिटिकल एक्झामाइन या शब्दांचा नक्की अर्थ काय? मित्रांनो, घाबरू नका. अशा अनेक प्रश्नांचे एकाच ठिकाणी उत्तर देणारं पुस्तक आपण घेऊन येतोय, समाजशास्त्र PYQ अनालिसिस या नावाने. नमस्कार, माझं नाव अमोल घोडके. गेल्या 14 वर्षापासून मी समाजशास्त्र हा विषय शिकवतोय आणि माझे अनेक विद्यार्थी हे IAS पासून डेप्युटी कलेक्टरपर्यंत विराजमान आहेत. होय मित्रांनो, याच अनुभवाच्या जोरावरती या पुस्तकाची रचना केली, ज्यामध्ये मागच्या 45 वर्षांच्या प्रश्नांचं वर्गीकरण केलंय. हो, 1980 पासून 2025 पर्यंतच्या. आणि हे वर्गीकरण टॉपिक, सब टॉपिक, सब टॉपिक इतक्या मायक्रो अनालिसिस पद्धतीने केलेलं आहे. भारतामध्ये हे एकमेव पुस्तक आहे. हो, आपला हा दावा आहे. मित्रांनो, त्याचबरोबर प्रश्नांच्या विश्लेषणासोबतच वर्गीकरणासोबतच हे प्रश्न डिकोड कसे करायचे त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र डायरेक्टिव्हचं एक सदर दिलंय. त्याच्यावरती माझं एक व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळेल. अगदी याच्यासोबतच मागच्या 2013 पासून 25 पर्यंतच्या प्रश्नांचं आपण ट्रेंड अनालिसिस केलेलं आहे. कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचाही तुम्हाला लाभ घेता येईल. एवढंच नाहीये, तर सिलेबस सुद्धा आपण डिकोड करून दिलाय. प्रत्येक टॉपिकचा अभ्यास कसा करावा, कशा पद्धतीने तुमची रणनीती असली पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचंही सदर आहे. एवढंच नाही मित्रांनो, तर यामध्ये वाचायचं कुठून, मराठीतल्या विद्यार्थ्यांसाठी, इंग्रजीमधल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पुस्तकांची यादी ही सुद्धा आपण दिलेली आहे. त्याचं निवडक चॅप्टरची इंडेक्स सुद्धा त्यामध्ये आहे. तीही तुम्हाला लाभदायक ठरेल. आणि त्याचबरोबर अशाच अनेक विद्यार्थ्यांपैकी यशस्वी माझे आणखी एक विद्यार्थी आहेत, ओंकार साबळे, जे सध्या भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामध्ये काम करत आहेत. त्यांनी वापरलेली स्ट्रॅटेजी, त्याचा सुद्धा स्वतंत्र लेख या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तेव्हा मित्रांनो, हे पुस्तक म्हणजे केवळ PYQचं अनालिसिस नाहीये, तर हे पुस्तक हे तुमच्या यशाचं वन स्टॉप सोल्युशन आणि उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहे. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी या खाली दिलेल्या फोन नंबरवरती नक्की संपर्क साधा. धन्यवाद.